ज्यांना मदत केली त्या सर्वांना लाथा मारण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्यामुळं ही जी मंडळी आहे ही नाराज होण्याचं कारण असं आहे की यांचा एक हुकमी कार्यक्रम यांचा चालू आहे। काँग्रेसच्या हातून निसटला याला कारण फक्त हर्षवर्धन सपकाळ आहेत। कारण संजीव राठोड आणि त्यांचा सर्व परिवार हा काँग्रेस पक्षाला मानणार आहे, परंतु आज कुठेतरी त्यांची अवहेलना होते आहे। काही चमचे चपाटे त्यांना हजेहाजी करणारे आणि त्यांचे हातपाय दाबणाऱ्या लोकांनाच ज्या माणसानं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा धुवा उडवला तो आता बुलढाणा विधानसभाचा धुवा तो महाराष्ट्रभर पसरवेल की काय अशी सर्व काँग्रेसच्या मंडळींना वाटत आहे। तर बुलढाणा विधानसभाचा फज्जा उडला तसा महाराष्ट्राचा फज्जा उडल्याशिवाय हा माणूस शांत बसणार नाही असं माझं रोल। नमस्कार, मी शिवाजी मामनकर, मोताळा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे बुलढाणा विधानसभा समन्वयक यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। जवळपास 22 वर्ष या ठिकाणी ते काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसकडून त्यांना अनेक पदं सुद्धा या ठिकाणी मिळाली होती। मात्र अचानक त्यांनी हा का निर्णय घेतला? काही दिवसाअगोदर प्रदेश उपाध्यक्ष जे आहेत विजय आंबोरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी राजीनामा दिला। नेमकं या काँग्रेसमध्ये सध्या काय चालू आणि कशाची नाराजी आहे? काही दिवसाअगोदर या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत त्यांची या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून काँग्रेसने या ठिकाणी अचानक या ठिकाणी निवड केलेली आहे। याचाच कुठेतरी हा परिणाम आहे का? काय नेमकं काँग्रेसच्या गटात चालणार आपण या ठिकाणी गणेशसिंग राजपूत यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहे। काय सांगाल मला, नेमकं तुम्ही राजीनामा देऊन या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटामध्ये? आदरणीय नेते मुकुलजी वासनिक साहेब यांच्या नेतृत्वात माझ्या वडिलांनी 1992 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता। आदरणीय वासनिक साहेबांनी अतिशय सर्व समाजातील सर्व थरातील लोकांना काँग्रेसमध्ये आणण्याचं काम केलं। त्यांच्याच विचारांवर गेल्या अनेक वर्षांपासून मी आणि माझा परिवार हा काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो, परंतु 2014 पासून इथं बुलढाणा विधानसभामध्ये आदरणीय मुकुल वासनिक साहेबांनी हर्षवर्धन सपकाळ यांना तिकीट दिलं। 2014 पासून खऱ्या अर्थाने काँग्रेसला जी गळती लागली आहे ती 2014 पासून सुरू झाली आहे। आमदार हर्षवर्धन सपकाळ हे अतिशय अरेरावीपणे बेबाटपणे कार्यकर्त्यांशी वागत असल्यामुळं 2014च्या इलेक्शनमध्ये सर्वांनी त्यांना मदत केली। ज्यांना मदत केली त्या सर्वांना लाथा मारण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्यामुळं 2019 मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांच्या अरेरावीमुळं त्यांना 4थ्या क्रमांकावर जावं लागलं। यामुळं त्यांची जी वागणूक असली कार्यकर्त्यांसोबतची जी वागणूक आहे अतिशय चुकीची असल्यामुळं सर्व कार्यकर्ते नाराज असल्यामुळं काँग्रेस पक्षाला बुलढाणा विधानसभेमध्ये ही परिस्थिती पाहण्यास मिळत आहे। आपण मुकुल वासनिक यांचे समर्थक आहे, त्यांना या ठिकाणी मानता। आता मुकुल वासनिकच गट पूर्ण या ठिकाणी फुटतोय का, काय सांगाल मला? विजय आंबोरे यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे, त्यांनी राजीनामा दिला। आता संजय राठोड सुद्धा प्रवेश करतील का? काय नेमकं संजय राठोडांची भूमिका असेल? आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब यांनी त्यांची पूर्ण हयात ही काँग्रेस पक्षामध्ये गेलेली आहे। त्यांनी बरेच अन्याय सहन केलेले आहेत, परंतु आदरणीय मुकुल वासनिक साहेब शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहतील। आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते होतो, निश्चितच त्यांना मानणारा वर्ग आजही आहेच, परंतु वासनिक साहेबांना काँग्रेस पक्षावर अतिशय प्रेम असल्यामुळं ते कोणत्याही कार्यकर्त्या माझ्यासह कोणत्याही कार्यकर्त्याला काँग्रेस पक्ष सोडा असं कधी त्यांनी म्हटलेलं नाही आणि ते त्यांच्या पूर्ण हयातीत असं कधी म्हणणारही नाहीत। परंतु वासनिक साहेबांचं एक म्हणजे ध्येय आहे की आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे, सर्वांना सत्तेमध्ये सहभाग करता आला पाहिजे, संघटनेमध्ये सहभाग करता आला पाहिजे अशी त्यांची भूमिका असते, नेहमीच असते। परंतु हर्षवर्धन सपकाळ बंटीदादा हे त्यांच्या विचारांवर चालत नसल्यामुळं त्या सर्व जे कार्यकर्ते वासनिक साहेबांना मानणारा जो वर्ग आहे आणि जे प्युअर काँग्रेसची मंडळी आहे ती नाराज असल्यामुळं यांचा म्हणजे एक हाती काम करण्याचा प्रयत्न असल्यामुळं सर्व काँग्रेसची मंडळी नाराज आहेत। विजयजी आंबोरे साहेब आणि संजयदादा राठोड हे माझे सर्व सिनियर आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं हा मला तेवढा अधिकार नाही, परंतु मला एक सामान्य मी जे काँग्रेस पक्षामध्ये काम केलं त्यावरून असं वाटते की ही जी मंडळी आहे ही नाराज होण्याचं कारण असं आहे की यांचा एक हुकमी कार्यक्रम यांचा चालू आहे। गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ज्या मागची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या हातून निसटला याला कारण फक्त हर्षवर्धन सपकाळ आहेत। कारण 4थ्या नंबरवर गेल्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसच्या हाती सुटून तो उभाठाला मिळाला। आमच्याच काँग्रेसच्या जयश्रीताई शेळके
या उभाटाच्या उमेदवार झाल्या. परंतु दुर्दैवानं सांगा असं वाटते, ज्या शक्तींनी राहुल गांधींना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या शक्तीला निवडून आणण्याचं काम काँग्रेसच्याच काही मंडळींनी केल्यामुळं सगळी मंडळी विधानसभेपासून काँग्रेस पक्षावर, या नेतृत्वावर, बुलढाणा विधानसभाच्या नेतृत्वावर नाराज होती. त्यामुळंच सर्व मंडळी आज पुढचा पाऊल टाकत आहे. काय सांगाल, संजय राठोड राजीनामा देतील काय काँग्रेसचा वगैरे काय? संजीव राठोड आणि त्यांचा सर्व परिवार हा काँग्रेस पक्षाला मानणार आहे, परंतु आज कुठंतरी त्यांची अवहेलना होते आहे. त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची सुद्धा अवहेलना होते आहे. त्यांना कुठं चांगले वागणूक देण्याचा प्रयत्न या मंडळीकडून होत नाही. हर्षवर्धनदादा सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष झाले, त्यांचं मी अभिनंदन करतो. परंतु त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची जी भूमिका आदरणीय वासनिक साहेबांनी शिकवण त्यांना दिली होती, त्या शिकवणीपासून ते दूर होत आहेत. काही चमचे चपाटे त्यांना हजीहजी करणारे आणि त्यांचे हातपाय दाबणाऱ्या लोकांनाच ते त्यातमध्ये मान सन्मान देत आहे. निश्चितच त्या सर्व मंडळींच्या चुकीच्या धोरणामुळं सर्व मंडळी काँग्रेस पक्षावर, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जवळपास काँग्रेस पक्षातील बरीच मंडळी ही आदरणीय आमदार धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात लवकरच शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. आपण मुकुल वासनिक समर्थक आहे, त्यांना मानणार आहे. आता तुम्ही काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हा मुकुल वासनिकांना विचारले होते का तुम्ही, विजय आंबोरे यांनी विचारलं होते का? काय सांगाल? मुळीच नाही. आदरणीय वासनिक साहेब यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहेत. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसमध्येच राहतील. त्यांना कोणताही अन्याय, त्यांचा अशी शिकवण आहे की ज्याला ज्याला ते करायचं आहे ते करू द्या, परंतु काँग्रेस पक्ष सोडावा असं कधी त्यांच्या तोंडून कधी येणार नाही. त्यांच्याबद्दलचा आदर, आम्ही आज पक्ष सोडूनही गेलो तरी त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो कायमस्वरूपी राहणारच आहे. परंतु त्यांच्याबद्दल काही मंडळी ही चुकीचा गैरसमज पसरवित आहेत, त्यामध्ये सुद्धा या प्रदेशाध्यक्षांची मंडळी सामील आहे असं मी सांगतो. आपण आता या ठिकाणी बोलले की त्यांनी आता जे निवडून आले संजय गायकवाड यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी मदत केली का, असं तुम्ही आता बोलले. काय सांगाल मला याच्यावर? 100% त्यांनी त्यांना मानणारे जे 10-20 कार्यकर्ते आहेत त्यांनी 100% धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांचं काम केलेलं आहे. त्यामुळं सर्व मंडळी जी काँग्रेसला मानणारी मंडळी यांना जर संजूभाऊ निवडून येणं चालते तर मग आम्हाला का चालत नाही, या धोरणामुळे सर्व मंडळी ही काँग्रेस पक्षाला त्याग करून यांच्या त्रासाला कंट्रोलून धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या पक्षात दाखल होत आहेत. संजूभाऊ तुम्हाला चालतात, मग आमचे का त्यांचे धुरे बंधाऱ्याचे भांडणं थोडी आहेत. त्यामुळं या सर्व विचारांवर ही सर्व मंडळी नाराज झाल्यामुळं शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. जेव्हा यांना प्रदेशाध्यक्ष केलं हर्षवर्धन दादा, तेव्हा मुकुल वासनिक यांना विश्वासात घेतलं नाही का? त्याच्यामुळे त्यांचा संपूर्ण गट हा तिकडे जातोय. काय सांगाल यांच्यावर? नाही, मी सामान्य कार्यकर्ता आहे, बुलढाणा विधानसभेचा एक साधारण कार्यकर्ता होतो. या वरतीच्या गोष्टी आहे, या हाय लेवलच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये मला जास्त काही माहिती नाही. आणि माझी अवकाश जी आहे ती बुलढाणा विधानसभेपुरती असल्यामुळं त्यातली विशेष माहिती मला काही नाही. परंतु आदरणीय मुकुल वासनिक साहेबांच्या कार्यकर्ता म्हणून मी आतापर्यंत होतो. त्यांचा आदर्श, निश्चित त्यांच्या आदर्शावर चालण्याचा मी प्रयत्न केला, परंतु या मंडळींना हे चालत नसल्यामुळं मला त्याग करावा लागत आहे. अतिशय दुःख होत आहे काँग्रेस पक्षाला सोडताना, परंतु चले चपाटे आणि चमचे लोकांनी ही काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं दुःख होत आहे आणि जड अंतकरणाने आम्ही काँग्रेस पक्षाला सोडत आहोत. नाही, आता मुकुल वासनिक काँग्रेसची एकनिष्ठ आहे, त्यांची तुम्ही कार्यकर्ते होते या ठिकाणी, बरोबर आहे. पण तुम्ही आता दुसरीकडे गेले, नेमकं काय? मुकुल वासनिक सुद्धा नाराज आहे का प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केल्यामुळे? गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान साहेबांसोबत राहण्याचा योग आला, तेव्हा असं काही जाणवलं नाही. आणि साहेबांचा त्यात काही विरोध असण्याचा प्रश्नही नाही. 2014च्या विधानसभेला मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. माझे वडील तेव्हा म्हणजे सकाळी 6 वाजता रोज सकाळी 6 वाजता प्रचाराच्या दरम्यान मुकुल वासनिक साहेबांचा माझ्या वडिलांना फोन असायचा. आज काय करायचं भाऊ, कुणाला भेटणार आहेत, असं करा तसं करा. ही सगळी गोष्ट आदरणीय मुकुल वासनिक साहेब माझ्या वडिलांना सांगत होते. हे सांगण्याचं कारण असं आहे की मी तेव्हा माझ्या वडिलांचा ड्रायव्हर म्हणून मी त्यांच्या समवेत जात होतो. परंतु त्यावेळेस सुद्धा या मंडळींनी, मुकुल वासनिक साहेबांनी याला तिकिटाला मदत केली नाही, याचं काम विरोधात करताय अशी भावना त्यावेळेसपासून त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मुकुल वासनिक साहेबांना सुद्धा डावलण्याचा या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ जे थेट संबंध यांच्याकडे आहे, काँग्रेसचे जे वरिष्ठ आहे, काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे त्यांच्याशी आहे.
त्यांच्यामुळे यांना कुठेतरी पद भेटलं का, काय सांगाल नेमकं? यांचं नाव चर्चेत सुद्धा नव्हतं. आमचे नेते, मागील नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बाबा यांनी सांगितलं होतं की कोणी पक्षाचं अध्यक्षपद घ्यायला तयार नाही, त्यामुळं त्यांना पद मिळालं असेल असं मला वाटते. बरीच मंडळी, जी ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांनी हे पद नाकारल्यामुळं यांना हे पद मिळालं असेल असं माझं मत आहे. आता भविष्यामध्ये मला काय सांगाल, काँग्रेसची परिस्थिती कशी राहणार? तुम्ही आता काँग्रेस सोडलंय, पण काय सांगणार जिल्ह्याची तरी आणि राज्याची कशी असेल, काय सांगाल याच्यावरती? सामान्य मी म्हणजे माझा एक स्वभाव आहे, मी सर्व मंडळींसोबत असतो. सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10-10:30 पर्यंत मी सर्व आपल्या मंडळीसोबत असतो. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये माझं मत नाही, सर्व सामान्य काँग्रेस जनांचं मत आहे. ज्या माणसानं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा धुवा उडवला, तो आता बुलढाणा विधानसभाचा धुवा तो महाराष्ट्रभर पसरवेल की काय, अशी सर्व काँग्रेसच्या मंडळींना वाटत आहे. तर बुलढाणा विधानसभाचा फज्जा उडला तसा महाराष्ट्राचा फज्जा उडल्याशिवाय हा माणूस शांत बसणार नाही, असं माझं मी सर्व लोकांकडून ऐकलं आहे. आपण घाटाखालचे महत्वाचे नेते होते काँग्रेसचे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, बरोबर आहे? आता तुमच्यासोबत आणखी किती लोक जाणार आहेत याच्यात शिवसेनेमध्ये? धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आता परवाला माझे सर्व सहकारी 45 सहकाऱ्यांचा आम्ही मुंबईला डेप्युटी CM एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समेत आम्ही प्रवेश घेतला आहे. मोताळा तालुक्यातील सर्व मंडळी, जी प्रामाणिक मंडळी आहे, ही अतिशय काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी मंडळी आहे, ती खूप नाराज असल्यामुळं माझा एक वैयक्तिक असा अंदाज आहे, सर्व मंडळी आमच्यावर नाराज झाली आहे की तुम्ही आम्हाला का नेलं नाही. त्यामुळं जो प्रवेश आम्हाला आता खूप मोठा प्रवेश घ्यायचा होता, तो रविवारला घ्यायचा होता, परंतु या सर्व मंडळींच्या आग्रहास्तव आम्ही तो प्रवेश सोहळा थोडा लांबवतो आहे. कारण सर्व मंडळींना विश्वासात घेऊन आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही तो भव्य दिव्य असा प्रवेश सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कधी न झालेला असा प्रवेश सोहळा आम्ही पुढील हप्त्यात घेणार आहोत. जवळपास माझं वैयक्तिक मत आहे 500 ते 1000च्या दरम्यान सर्व कार्यकर्ते मंडळी धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की ॲडव्होकेट गणेशसिंग राजपूत यांनी काँग्रेसमध्ये 22 वर्ष घालवले, मात्र अशी परिस्थिती कधी आली नाही असंही सध्या या त्यांनी सांगितलं आहे. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा सूर सध्या त्यांच्यातून या ठिकाणी पाहायला मिळतोय.